नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज दिवाळी स्पेशल रेमेडी मध्ये मी तुमच्यासाठी रेमेडी घेऊन आली आहे। ती म्हणजे ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी ही लक्ष्मीची पावले याच्यावरचं लक्ष्मीचे चिन्ह बघा। तर ही लक्ष्मीची क्रिस्टल पावले अशा मस्तपैकी डबीमध्ये तुम्हाला मिळणार आहे। ही घेऊ शकता तुम्ही धनतेरसची खरेदी म्हणून, कमीत कमी ही तरी खरेदी तुम्ही करू शकता। आता आपल्याला बघायचं आहे आज की धनत्रयोदशी दिवशी काय काय खरेदी करावी, म्हणजे ती खरेदी आपल्याला लाभकारक ठरते किंवा ती खरेदी आपल्याला लक्ष्मीपूजनाला वापरायची असते। आता सगळ्यांनाच हे शक्य नाहीये। शास्त्र सांगतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू आणावा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा शिक्का आणावा सोन्या चांदीचा, लक्ष्मीपूजना दिवशीच आपण भांडी पण धनत्रयोदशी दिवशीच आपण भांडी पण घ्यावीत, हे शास्त्र सांगतं। पण आजकालच्या सुट्ट्या, आजकालची गर्दी, आजकालचं सगळं, या सगळ्या माध्यमांमुळे आपल्याला त्या दिवशी सगळं एकदम आणायला जमत नाही। तर आपण आधी पण घेऊ शकतो आणि ज्यांना शक्य असेल त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ही खरेदी करू शकता। आणि दुसरी सांगणार आहे रेमेडी मी या दिव्याची, पंचपाळी दिव्याची। तर चला, पहिल्यांदा सांगते तुम्हाला मी की धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यात पहिलं काय तर एक पावशेर किंवा 100 ग्रॅम काय जे असतील ते धणे खरेदी करायचे। धण्याला महत्व आहे यामध्ये, धनतेरसला, त्याच्यामुळे धण्याची पूजा केली जाते। आपण गृहप्रवेश जरी करत असोल तर उंबऱ्यावर आपण धणे ठेवतो, त्यामुळे सगळ्यात पहिली खरेदी करायची, सगळ्यांना जमेल असे 5-10 रुपयाचे धणे खरेदी आपण सगळ्यात पहिले करायचे आहे। त्याच्यानंतर त्याच्या आधी करा, नंतर करा, पण मी आपली धनतेरसची खरेदी काय असते ते सांगते। त्याच्यानंतर तुम्हाला खरेदी करायचं आहे ते म्हणजे झाडू लक्ष्मी। झाडू खरेदी करताना आपल्याकडं केरसुणीचा वापर आता कमी झाला आहे, पण केरसुणी हीच लक्ष्मी आहे। मोठा आपला लांबडा झाडू ही आपली लक्ष्मी नाही असं धरलं जातं। तरी सुद्धा एक छोटासा, आता छोट्या केरसुण्या सुद्धा सगळीकडे मिळतात, त्याच्यामुळे छोटी केरसुणी ही लक्ष्मी म्हणून आणावी आणि मोठा झाडू हा घरातला केर काढायचा आपला झाडू म्हणून खरेदी करावा। तिसरी गोष्ट, बत्तासे आणि लाह्या हे धनतेरस दिवशी खरेदी करावं आणि त्याचा नैवेद्य आपण लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मीला दाखवतो, म्हणून बत्तासे खरेदी करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। तिसरी गोष्ट, सोनं खरेदी करायचं असेल तरी तुम्ही धनतेरस दिवशी सोनं चांदी दोन्हीही खरेदी करू शकता। त्याचे आपल्याला कॉइन घ्यायचे असतील, आपल्याला काही घ्यायचं असेल, मणी एखादा अगदी घ्यायचा असेल तरी पण धनतेरस दिवशी आपण याची खरेदी करू शकतो। आता हे सोडून अजून काय खरेदी करू शकतो तर हळद, कमी दिवाळीच्या सामानामध्ये किंवा त्या दिवशी तरी थोडीशी हळद घरामध्ये जरूर आणावी। धनतेरसच्या दिवशी हळद घरामध्ये जरूर आणावी। हळकुंड आणा, अगर हळदीची पूड आणा, पण हे जरूर आणावं। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला थोडंसं गंगाजल शिंपडून त्याच्यावर थोडे थोडे धणे हे जरूर ठेवावेत आणि नमस्कार करून उदबत्ती ओळून तुपाचा दिवा ओवाळून 2 दिवे दोन्ही बाजूला लावावेत आणि माता लक्ष्मीला आगमन करण्यासाठी हे सांगावं। धनतेरसच्या दिवशी यमदिव्याची पूजा केली जाते, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। तर खरेदी तुम्ही एवढी करू शकता। त्याचबरोबर भांडी पण खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर राशींप्रमाणे धनतेरसला काय खरेदी करायची आहे याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल। आता घेऊया आपण हा दिवा। आता हा दिवा ज्यांनी घेतलेला आहे, तुमच्या घरी पहिल्यापासून असेल, तुम्ही तुमच्या शहरांमध्ये घ्या, कुठनंही घ्या। आता याची रेमेडी मी तुम्हाला सांगतेय की प्रत्येक दिवशीच्या वेगळ्या वेगळ्या कॅन्डल दिलेल्या आहेत आपल्याला, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ज्यांनी कॅन्डलचं किट घेतलेलं आहे, 4 दिवसाचं 4 कॅन्डल दिलेले आहेत, तर तुम्ही हा उपयोग त्याच्यासाठी सुद्धा करू शकता की सगळ्यामध्ये त्या कॅन्डल तुम्ही लावू शकता आणि ठेवू शकता। प्रत्येक दिवशीची कॅन्डलचा वॅक्स काढून टाकून द्यायचा आणि दुसरी कॅन्डल त्यामध्ये लावायची, हे तुम्ही करू शकता। आता रेमेडी सांगते काय करायचं आहे आपल्याला या दिव्यांबरोबर। आता एक दिवा हा आपल्याला माता लक्ष्मी समोर लावायला सुद्धा लक्ष्मीपूजना दिवशी अतिउत्तम आहे। यामध्ये तुम्ही तुपाच्या वातीचे दिवे ठेवू शकता, म्हणजे जी तुपाची वात असते, उगाच काळं वगैरे होण्यापेक्षा तुपाची जी वात आता मिळत असते विकत, त्या वाती तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता
इथं थोडंसं जल ठेवू शकता आणि त्याच्यावर एक फूल ठेवू शकता. दिसायलाही हे चांगलं आहे. आणि याच्या पुढे आपण काय करू शकतो या 6 दिव्यांमध्ये हे आता आपण बघूया. आता इथं पाणी ठेवताना यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडंसं चमचाभर गुलाबजल हे घालून एक चमचाभर साधं वॉटर तुम्ही घालू शकता आणि त्याच्यावरती गुलाबाचं फूल ठेवू शकता. यामध्ये गुलाबाचं अत्तर सुद्धा तुम्ही घालू शकता कारण ते माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याचप्रमाणे चंदनाचा अत्तर सुद्धा तुम्ही घालू शकता. आता राहिले हे दिवे. काय करायचं आहे, तुपाचे दिवे तुम्ही ह्याच्यामध्ये घरात लावा, अगर घराच्या बाहेर लावा. दोन्ही ठिकाणी ही रेमेडी तुम्ही करू शकता. तर एक असतील त्यांनी घरातच करा, 2 दिवे असतील त्यांनी आत बाहेर दोन्हीकडे सुद्धा ही रेमेडी करू शकता. बाहेरनं लक्ष्मी येण्यासाठी आणि घरात येऊन ती टिकण्यासाठी या दोन्हीला ही रेमेडी उपयोगी पडते. तर काय करणार आहोत आपण याच्यात, यामध्ये तुपाचे दिवे लावल्यावर, ओळीने 6 दिवे लावल्यावर एकामध्ये टाकायची आहे अखंड वेलची हिरवी, एकामध्ये टाकायची अखंड वेलची हिरवी, दुसऱ्यामध्ये टाकायची तिच्या लक्ष्मीच्या आवडीचा वास तो म्हणजे दालचिनी. तर ह्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनीचा पूड टाकायची आहे आपल्याला. तिसऱ्यामध्ये यायचं, तिथं टाकायचं आहे आपल्याला 1-2 धणे, जे धण त्रयोदशीला आपण धनतेरसला धणे आणतो ते धणे तिसऱ्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. चौथ्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भीमसेनी कापूर म्हणजे त्याचा एखादा तुकडा यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये टाकायचा आहे लवंगाचा जोडा म्हणजे 2 लवंगा फुलवाल्या ह्याच्यामध्ये टाकायच्यात, वेलची सुद्धा 2 टाकायच्या आहेत. हे याच्यामध्ये टाकायचं आणि यामध्ये टाकायचं ते म्हणजे केसर, 2 काड्या केसराच्या यामध्ये टाकायच्यात. हे सगळे आयटम तुपाबरोबर सुवास येतो त्यांचा, वास येतो त्यांचा आणि त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्याकडं. आणि नंतर तुम्ही हे तांदळावर ठेवू शकता, खाली ठेवू शकता, खाली थोडेसे तांदूळ टाका किंवा स्वस्तिक काढा, एखाद्या ताटलीमध्ये ठेवा, आपल्या ह्याच्याप्रमाणे कसंही तुम्ही ह्याला ठेवू शकता. पण हे जर तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी केलं, आधी हळदी कुंकू फुलाक्षता उदबत्ती ओवाळून मगच दिवा कुठलाही पेटवावा, त्याचप्रमाणे पूजा करा. पण यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल. आता तुम्ही म्हणाल ताई हे आमच्याकडे नाही, आम्ही काय करायचं, तर तुम्ही 6 मातीच्या पंत्या घेऊन त्या सुद्धा लक्ष्मी पुढे हेच सगळं घालून या प्रकारे गोलाकारात लावू शकता आणि मध्ये एखाद्या वाटीमध्ये पाणी वगैरे हे सगळं मध्ये सांगितलं तेही ठेवू शकता. त्याचप्रमाणे हेही नाही तेही नाही काही घ्यायची नाही. हे जवळजवळ मी बऱ्याच ह्याच्यावर गिफ्ट हे मी दिलेलं आहे. तर हे तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही विकत आणा किंवा घ्या, काय असेल ते याप्रमाणे. नाही ज्यांची परिस्थिती की आपण एवढं तूप एवढं हे सगळं वाया घालवू शकू, तर त्यांनी ह्याच्यामध्ये एक मनी कॅन्डल लावा. ज्यांनी कॅन्डल घेतलेले आहेत त्यातली हिरवी कॅन्डल ही मनी कॅन्डल आहे ती लावा. ज्यांना मनी कॅन्डल सुद्धा काही माहीत नाही त्यांनी साधी दिवाळीची कॅन्डल लावा आणि त्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि 2 वेलची आणि 2 लवंगा एवढं त्या मेणबत्तीमध्ये ठेवलं तुम्ही तरीही चालेल, तरीही तुम्हाला त्याचा तो फायदा होईल. मनी ऑइल घेतला असेल तर थोडंसं मनी ऑइल सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे मनी म्हणजे लक्ष्मी आकर्षित होते. तर चला हे होते छोट्या छोट्या रेमेडी एसे ज्योतिष कट्टावर. अजून दिवाळी खरेदीसाठी दिवाळीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी राशीप्रमाणे काय करायच्यात ह्याचे व्हिडिओ याच चॅनलवर येतील. तर नेहमी एसे ज्योतिष कट्टा सुद्धा बघत चला, सारिका लाईफस्टाईल बघत चला. आपण तिथं लाईव्ह असतो, छान छान खरेदी करतो खूप माफक दरामध्ये. होलसेल खरेदी सुद्धा तुम्हाला तिथं करता येते. त्याचप्रमाणे छोटीशी आशा सगळ्यांना माहीतच आहे. तर तिन्ही चॅनलला आपल्या भरभरून प्रेम द्या, भरभरून लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, म्हणजे मला सुद्धा हा परिवार आणखीन मोठा होईल आणि आणखीन आपण काहीतरी वेगळं करू शकू. तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.